नाही, या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की तिथं त्या ठिकाणी ते अनेक वेळा हे तिथं लँड झालेले आहेत. पुढे आता फ्लाईट रूल्स मध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा श्री YSR रेड्डींचा ऍक्सिडेंट झाला 2009ला, त्यावेळी एक कमिटी, त्यागी कमिटी फॉर्म झाली होती. त्या त्यागी कमिटीने सांगितलं होतं की कॅप्टनली कुठल्याही परिस्थितीमध्ये विजिबिलिटी नसेल तर लँड करायचं नाही, VIP ट्रॅव्हल करत असेल तर. आता हे सांगितलंय, हा रूल आहे, नियम आहे, आणि तो नियम त्या ठिकाणी असताना सुद्धा हे विमान लँड करण्यात आलं. हा तो रूल आहे. बरं, जर हा रूल डावलला गेला आणि जर विमान लँड झालं नाही तर लँड करण्याचा प्रयत्न केला तर ह्याला जबाबदार कोण आहे? सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट शॅल एन्श्योर कंप्लायन्स ऑफ ऑल DGCA रिक्वायरमेंट्स अँड इन्स्ट्रक्शन्स कंटेन इन द सर्क्युलर वेन चार्टिंग एअरक्राफ्ट फॉर VIP स्टेट गव्हर्नमेंट ऑपरेशन्स. आता मी जे म्हणतोय की एरो नावाचा जो ग्रुप आहे, त्या एरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट, स्टेट गव्हर्नमेंट याचे सर्व अधिकारी त्या एरो नावाच्या ग्रुपमध्ये आहे, जिथं अजितदादांचे PA सुद्धा तिथं होते. म्हणून आम्ही म्हणतोय की एरो या कंपनीवर सुद्धा FIR तिथं झाला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सर्व अधिकारी, ते अधिकारी कोण यांची नावं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पुढे आणा, त्यांची जबाबदारी काय होती ही इथं त्या ठिकाणी होते. म्हणून त्या अनुषंगाने FIR मध्ये त्या अधिकाऱ्यांचं नाव पण घ्या, आणि एरो जे विमान देणारी कंपनी आहे, VSR घेणारी कंपनी, त्या कंपनीवर सुद्धा FIR झाला पाहिजे. त्याचं ते कारण आहे. पुढे आता अंडर लॉगिंग ऑफ द एअरक्राफ्ट फ्लाइंग आवर्स, ह्याच्यामध्ये बघा 4915 हे 2 ते 2.5 वर्षामध्ये तेवढं त्याचं फ्लाइंग झालं होतं. म्हणजे 23 मार्च 2025चं हे आहे 4700. म्हणजे जनरली आपण बघितलं तर एका वर्षामध्ये 2000 तास होतात. आता रिपोर्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये गल्लत बघा, 25 मध्ये फक्त 250 तास, म्हणजे अख्ख्या वर्षामध्ये त्याच्या आधी 2000 चाललं आणि 250, म्हणजे ह्यालाच आपण म्हणतो की अंडर लॉगिंग हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होतं. आणि 5000 जर त्याची लाईफ होती विमानाच्या इंजिनची, तर 8000 तासाहून अधिक ते तिथं त्या इंजिनचा त्याच्यामध्ये वापर झाला होता. आणि त्यामुळे खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं का चुकून दिलं गेलं, असा आमचा प्रश्न आहे. ह्याला जर मार्ग काढायचा असेल तर हनीवेल नावाची इंजिनची कंपनी, त्याला आपल्याला पत्र लिहावं लागेल आणि त्यांच्याकडनं ही माहिती घ्यावी लागेल. आता अंडरलॉक का केलं जातं? आता समजा तुमची एखादी गाडी आहे, ती तुम्हाला विकायची आहे, त्याचा जर तुम्ही तिथं स्पीडामीटरवरनं काढलं तर त्याच्यामध्ये तुम्ही 500 किलोमीटर चालवली असली तरी स्पीडामीटरमध्ये जर जेव्हा वायर काढायच्या आधी 100 असेल तर ते आयुष्यभर 100च राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला विकताना, म्हणजे विमान विकताना नाही तर गाडी विकताना, स्पीडामीटरमध्ये जेवढा आहे तेवढ्या पद्धतीनेच त्या विमानाची व्हॅल्यू ही राहणार आहे. त्यानंतर ह्या कंपनीचे 2च विमान आहेत, बाकी सगळी इन्व्हेस्टर आहे. मग इन्व्हेस्टरनी त्याच्यामध्ये विमान जर ठेवलं असेल तर त्यांना सांगताना हेच सांगणार, विमान कमी चाललं, धंदा कमी झाला, म्हणून तुम्हाला कमी पैसे त्या ठिकाणी दिले जाणार, असंही कदाचित त्याच्यामध्ये असू शकतं. त्यामुळे अंडर लॉगिंग हे केलं जातं. पण जर्नी लॉगबुक याच्यामध्ये पायलट हा कधी पण काय बघतो, खरं लॉगिंग झालं पाहिजे. म्हणजे मी समजा 100 तास चालवलं तर माझं 100 तास झालं पाहिजे. त्यामुळे पायलटचं लॉगिंग, हे इंजिनचं लॉगिंग, विमानाचं लॉगिंग आणि एअरपोर्ट अथॉरिटीचं लॉगिंग, ह्याचं जर सगळ्यांनी मॅच केलं तर ह्याच्यामधून VSR कंपनी कसा गोंधळ घालायची आणि आपली DGCA त्याला कसं सपोर्ट करायचे हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होईल. पुढे आता फ्लाईट प्लॅनिंग मध्ये जर आपण काही फरक बघितले तर हे आहे ईमेल केलेलं बारामतीला, जे या रिपोर्टमध्ये सुद्धा आलंय असं आपल्याला कळतंय.